दालभ्य स्मृती, ब्रह्मवैतर्व पुराण, स्कंद पुराण आणि ब्रह्मवैतर्व पुराण या पुराणामध्ये खाण्याबद्दलच्या काय शास्त्र आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. चांदीच्या पात्रामध्ये जर कापूर ठेवला गेला तर तो कापूर खाणे हा अभक्ष्य समजलेला आहे असं ब्रह्मवैतर्व पुराण आपल्याला सांगतं. दालभ्य स्मृतीमध्ये प्रत्यक्ष मीठ खाणं हे गौमांसा इतकं अपवित्र आहे अशा पद्धतीचे दालभ्य स्मृती आपल्याला सांगते की प्रत्यक्ष मीठ खाऊ नये. आणि त्याचप्रमाणे पान खाण्याची काही पद्धती आहे. स्कंद पुराणामध्ये पान खाण्याबद्दलचा विचार आलेला आहे. जर पान खायचं असेल तर पानाचा अग्रभाग हा तोडून टाकला पाहिजे आणि पानाचं देठ सुद्धा तोडून टाकलं पाहिजे, कारण त्यामध्ये दारिद्र्य वास करत असतं. आणि पान खात असताना कधी सुद्धा दिवस मावळाच्या अगोदरच पान खायचं, रात्री कधीही पान खाऊ नये. रात्री पान खाणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणं या पद्धतीचं आहे. म्हणून पान दिवसा खावं, रात्री खाऊ नये. विधवा स्त्री, संन्यासी, ब्रह्मचारी आणि तपस्वी या लोकांनी सुद्धा पान खाऊ नये. त्यांच्यासाठी हे पान खाणं म्हणजे गोमांस भक्षण करणं इतकं अपवित्र त्यांच्यासाठी हे पान खाणं आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मवैतर्व पुराणामध्ये जेवण वाढणाऱ्या व्यक्तीसाठी काही महत्वाचा विषय आलेला आहे. जो जेवण वाढणारा असतो त्यांनी जेवण वाढत असताना जेवायला बसलेल्या व्यक्तीला जर स्पर्श केला तर तो जे भोजन तो वाढतोय, जे अन्न तो वाढतोय ते अभक्ष्य ठरल्या जातं असं ब्रह्मवैतर्व पुराण आपल्याला सांगतंय.